राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हेलो हेलो रूप लोचनी लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजने रूप रुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बररा तो माधव बररा तो हा माधव बररा तो हा विठ्ठल बररा तो हा माधव बररा Oh
सुखाची बाप रखुमादेवीवर सर्व सुखाची बाप रखुमादेवीवर भाविकाची आवडी देवा करी सेवा निजप्रीती करी सेवा निजप्रीती करी सेवा निजप्रीती भाविकाची आवडी देवा करी सेवा करी सेवा निजप्रीती करी सेवा दया मागे पुढे दया मागे दया मागे पुढे दया मागे पुढे दया मागे पुढे नासी कोडे सकाळ नासी कोडे सकाळ नासी कोडे सकळ दया मागे पुढे नासी कोडे सकळ नासी कोडे सकळ नासी कोडे सकळ हरी दारे वसे हरी विश्वंभरे बाबा विश्वंभरे बाबा विश्वंभरे बाबा हरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विश्वंभरी भावजा विठे दया मागे पुढे ओ विठे दया मागे पुढे दया मागे पुढे दया मागे पुढे नासी कोडे सकळ नासी कोडे सकळ नासी कोडे सकळ इथे दया मागे पुढे नासी कोडे सकळ नासी कोडे सकळ इथे दया मागे पुढे नासी कोडे सकळ निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी
भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे 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 नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ विठोबार कुमाई वर कुमाई विठोबार कुमाई वर कुमाई बार कुमाई वर कुमाई बार कुमाई वर कुमाई बार कुमाई वर काळी काळी बार कुमाई वर कुमाई बार कुमाई वर कुमाई बार कुमाई वर कुमार भजन सम्राट रामेश्वरजी महाराज सुपेकर आणि स्वर सम्राट आदिनाथजी महाराज बनकर. बटन चालू आहे. हॅलो 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 रिटर्न द्या मॉनिटरला. हॅलो 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 मॉनिटर हॅलो 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 लेवल द्या थोडे. हॅलो हॅलो लेवल हॅलो हॅलो बंद करता का फॅन बंदच करायचे काय. हॅलो 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 थोडा विको कमी करायचा. हॅलो 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 इफेक्ट येत नाही मला. इफेक्ट 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 भाविकाची आवडी देवा देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविका
मागे पुढे मागे पुढे सेवा जपते नासी
नाचे
सद्गुरु आत्माराम गरे बाबा की, सद्गुरु कानिफनाथ भगवान के। विठ्ठला 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 भाविकाचे एवढे देवा, भाविकाचे एवढी देवा, करी सेवा निज प्रीती। हिंडे तया मागे पुढे नासी गोडे सकळ, घरी दारी वसे हरे विश्वंबरे भावजा। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। ते कूलर बंद कर बाया, बंद कर कूलर, झोपत येईन लोक कूलर असल्यावर। कर बंद, सगळे कूलर बंद कर इथले। त्या कूलरचा स्वर येतो भंग असा। नाही नाही, कोण चालू करा म्हणतो, बंद कर, झोपत येईन हे कूलर म्हणल्यावर। आधीच तर एवढं सुंदर वातावरण केलं इथं गुरुजींच्या आशीर्वादाने, त्यात कूलर झोपले मग येत। कूलर बंद कर बाया, नाही तर मग हे 100% झोपल्याशिवाय राहणार नाही, है की नाही? निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी, हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी। वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, संतांच्या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, वा वा वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा जाते महाद्वारा हरी भेटी। भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी, प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय, निळोबारायचा 4 चरणाचा अत्यंत गोड, सर्वांचा परिचित असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र भगवान कानिफनाथांच्या या दरबारामध्ये, श्री क्षेत्र कोंबळी या नगरीमध्ये भगवान कानिफनाथाच्या या दरबारामध्ये चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट आयोजित व महान तपस्वी गुरुवर्य ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण सुदाम महाराज गोरखे गुरुजी, गुरुजींच्या आशीर्वादाने, गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारा हा आपला अतिशय गोड असा चैतन्य कानिफनाथाच्या या मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण आणि या पारायणातील या सप्ताहातील
3ऱ्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा भगवान कानिफनाथांच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुंदर असा योग आहे. गुरुजींचं नाव मी इको कमी कर मॉनिटर दे थोडं. गुरुजींचं नाव मी खूप दिवसापासून ऐकू नये. आपलं हे जे काय कार्यक्रमाचं जे वैभव आहे, या कार्यक्रमाचं नाव सुद्धा मी खूप दिवसापासून ऐकू नये गुरुजी. कारण की मी सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या दिंडीमध्ये चालत असतो ज्ञानोबा यांच्या सोहळ्यात, आणि सोपान महाराजांच्या मुखांतून मी तुमचं नाव खूप ऐकू नये. त्यांनी मला बऱ्याच वेळा तुमचं नाव सांगितलेलं आहे, परिचय दिलेला आहे. अंतकरणामध्ये खूप प्रेम आहे. पण साक्षात आज गुरुजींचं दर्शन झालं. गुरुजीच्या बद्दल एकच बोलल, गुरुजीला पाहितल्यानंतर मला गुरुवर्य बंडात त्यांची आठवण झाली. हे का नाही? एवढं गोड व्यक्तिमत्व आहे. एखाद्या माणसाकडे पाहितल्यानंतर त्या व्यक्तीवरती प्रेम करू वाटतं. अर्थार्थी त्या व्यक्तीचे ना आपले काही संबंध नसतात, ना ते आपल्या गावचे ना आपण त्यांच्या गावचे, काहीही संबंध नसतात. पण बघताच क्षणी एखाद्या माणसावरती माणसाचं प्रेम जडतं, बसतं. गुरुजीला पाहितल्यानंतर ते प्रेम माझ्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालं. आता या भागामध्ये आल्यानंतर गुरुजी नेहमी करता तुमच्या दर्शनाकरता मी येणार. गुरुजीकडे पाहितल्यानंतर एक वेगळाच आनंद आहे महाराज. काही काही लोकांचं तोंड पाहितल्यानंतर दिवसभर करमत नाही. तुम्ही बघा आणखीन सुद्धा सकाळी सकाळी वाटतं हा माणूस आपल्याला भेटू नाही. इतके काही काहींची तोंड फोडिली गोवरी तैसे दिसी तोंडावरी. पण एखाद्या लहान लेकराचं 2-4 वर्षाच्या लेकराचं तेज जसं चेहऱ्यावरती असतं ना, निष्पाप तेज, तसं निष्पाप तेज गुरुजींच्या चेहऱ्यावरती आहे. काय असे माणसं, असे संत, असे साधू क्वचित जन्माला येतात. त्यापैकी आदरणीय गुरुजी आहेत. गुरुजींच्या आशीर्वादाने, गुरुजींच्या मार्ग, पण मला इतकं आवडलं ना हे. काय हो या संसारात तरी, आता तुम्ही सगळे संसार करणारी माणसं आहेत काय. पण चला काय, एक तर गुतू नाही, गुतल्यावर कुतू नाही, म्हणून आता चाललाय हो कार्यक्रम. नंतर काय महाराज, हे स्वर्गच आहे ना. हा मंदिरात गेल्यानंतर, देवाचं दर्शन झाल्यानंतर असं वाटलं इथून हलू नाही. इतका सुंदर दरबार आहे महाराज हा. दरबार में कानिफनाथ के, दरबार में कानिफनाथ के. माणसं दिवाने झाले पाहिजेत. एवढं तुमचं सौंदर्य कार्याचं असलं पाहिजे. एवढं सुंदर कार्य आहे. ना हा गोरखे परिवार गुरुजींच्या आशीर्वादानं हे कार्य अगदी सुंदर. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हो, एवढ्या सुंदर परंपरेनं हा परिवार ते कार्य पुढे नेत आहे. म्हणून गुरुजींचा आशीर्वाद तर आहेच, पण आमच्या काकांना त्या ठिकाणी मी वंदन करतो. खूप सुंदर कार्य आहे. या परिवाराला वंदन. महाराष्ट्रातली सगळी दिग्गज गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे तरुण आहेत. आणि तरुण म्हटलं की गुरुजींना फार आवडतं, आहे की नाही? गुरुजींनाच आवडतं असं नाही, संप्रदायाला आवडतं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून हे सगळे तरुण मंडळी आहेत. गाण्याकरता भजन सम्राट आमचे सुपेकर गुरुजी, गुरुजींना वंदन करतो. भजन सम्राट आमचे बनकर गुरुजी, त्यांनाही वंदन करतो. भजन सम्राट, गोड गायक, गोड कीर्तनकार, अगदी सुंदर कीर्तन, सुंदर गायन. आणि आपल्या जवळच आत्माराम गिरी बाबांच्या आशीर्वादाने मांदळीला ज्यांची संस्था आहे, त्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी महाराज मंडळी आणि आमचे मुळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावरती त्यांचं बंधुवत प्रेम आहे, म्हणून आमच्या मुळे बाबांनाही वंदन करतो. माझे हे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, त्यांनाही वंदन. भालदार, चोपदार,
तुम्हालाही वंदन करतो. तुळशीवाले आई विनेकरी महाराज तुम्हालाही वंदन. इकडून पकवाज वाजवण्याकरता गोड पकवाज वादक गोड कीर्तनकार आहेत आमचे परममित्र मृदंग सम्राट आमचे प्रसाद बाबा, त्यांनाही वंदन करतो. सर्वांचे लाडके सगळ्यांचे परिचित ऋषी महाराज म्हणजे इथं सगळ्यांच्या घरातले ते आता आहे का नाही, आहे का नाही. ऋषी महाराज म्हटल्यावर काळजीच नसते. आणि कीर्तनाला ते वाजवायला असल्यावर मी बिनधास्त असतो, कारण की त्यांना माझ्या सगळ्या खानाखुना माहिती असल्यामुळे ते चिंताच नाही, आहे की नाही. इकडं कुठं माझं कीर्तन असू द्या. आता आमचे पैलवान तापकीर आहेत, त्यांच्याकडं माझं कीर्तन आहे त्यांच्या घरी. गेल्या वर्षी झालं होतं ना, आता यावर्षी झालं सरपंच. आणि त्यांच्या घरीसुद्धा ऋषी महाराज वाजवायला असतात. मुळे महाराज हे चांगले माणसं आहेत, खांडवीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सकाळपासून त्यांचा फोन आहे, बाबा चहा घ्यायला येता का, पण मला थोडा निघायला उशीर झाला, पण आता आपला कार्यक्रम जवळच आलेला आहे. असं ही सगळी मंडळी आहेत. आणि या सगळ्या मंडळीच्या गळ्यातले ताईत असणारे आमचे ऋषी महाराज. महाराष्ट्रात किती वादक आले तरी आम्हाला कुणीच नको आहे, आम्हाला फक्त ऋषी महाराजच पाहिजेत असं प्रेम आहे. ते प्रेम संपादित करण्याचं काम आमच्या ऋषी महाराजांनी केलं आहे. आणि गुरुजींचा खूप मोठा आशीर्वाद ऋषी महाराजांच्या पाठीशी आहे. म्हणून आमचे मृदंग सम्राट मृदंग विशारद आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे, जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी एकदा. महाराजांनाही वंदन करतो. खोटे बाबा आहेत, बाबांनाही वंदन. अतिशय उत्तम साऊंड आहे, संत कृपा साऊंड नेवाशावरून आलेलं आहे, त्यांनाही वंदन करतो. शूटिंगवाले दादा, ते रील्स काढणारा भैया, सगळ्यांना वंदन करतो. सर्व माता माऊल्या, सर्व पुरुष मंडळे या कार्यक्रमाला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून या कार्यक्रमाची सुंदरता आहे. सगळ्यांचा त्या ठिकाणी विश्वास आहे, सगळ्यांचं प्रेम आहे, श्रद्धा आहे गुरुजीवरती. सगळ्यांना वंदन करतो. आणि आपल्या अभंगाला चिंतनाला सुरुवात. गुरुजींचे सगळे शिष्यमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, परिवार, त्यांनाही वंदन करतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. पेटीवाले वाजवणारे महाराज तुम्हालाही वंदन. कानिफनाथाच्या नावामध्ये सगळ्यांची नावं आली असं गृहीत धरू आणि आपल्या अभंगाला चिंतनाला कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल मस्त लागलं. चिंतनातला अभंग निळोबा राहायचा आहे, इको कमी करायचा. निळोबा या अभंगातून देवाला काय आवडतं. काका, या भगवंताच्या दरबारात आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान कानिफनाथाला काय आवडतं, भगवान पांडुरंगाला काय आवडतं. नोहे नोहे या विश्वाच्या पाठीवर आपण कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, पण त्या देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मनात प्रश्न पडला पाहिजे, बाबा की या देवाला काय आवडतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवर आवड ही 3 प्रकारची. साधूची आवड, जीवाची आवड आणि देवाची आवड. पण आजच्या दिवशी आवड ही साधूची आपल्याला महत्वाची नाही. आजच्या दिवशी आवड साहेब जीवाची महत्वाची नाही. पण आजच्या दिवशी आवड महत्वाची आहे ना, तर ती देवाची महत्वाची. भगवान कानिफनाथाला काय आवडतं हे महत्वाचं आहे. पण थोडं सिंहावलोकन केलं तर पहिलं चरण कळेल. साधूची आवड सांगितल्या जाते. काय आवडतं साधूला. गेलेच कधी आळंदीला किंवा गेलेच मांदळीला. मांदळीला खूप मोठे संत आहेत, आत्मारामगिरी बाबा. गेलेच कधी तर जगातल्या कोणत्याही साधूला विचारा काय आवडतं तुम्हाला. ज्ञानोबरायांना विचारा, माऊली तुमची आवड काय आहे. माऊलींचे शब्द आहेत त्याला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदे पुरखी अखंडित. जगाने सुखी असावं, जगाने समाधानी असावं, जगाने भजन करावं, जगाने कीर्तन करावं. हो, या जगाने कीर्तनात येऊन नाचावं, भजनात येऊन नाचावं. हे आमच्या मुळे महाराजांचे विद्यार्थी किती सुंदर पावलं खेळतात. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही का, तर नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. म्हणून इथं बसणाऱ्या प्रत्येक मुलांना संतोष महाराजाचं कीर्तन हे भाऊ म्हणून ऐका. इथं बसणाऱ्या प्रत्येक मुलीनं संतोष महाराजाचं कीर्तन हे तुमचा भाऊ म्हणून ऐका. मुलांनो मुलींनो, नाचायचंच असेल तर कानिफनाथाच्या दरबारात येऊन नाचा. नाचायचंच असेल तर कीर्तनात येऊन नाचा. नाचायचंच असेल तर हरिपाठात येऊन नाचा.
अरे कॉलेजच्या गॅदरिंगच्या स्टेजला काय नाचता? काय मिळतं तुम्हाला नाचून? काय तुमचा उद्धार होईल तिथं? एखादी मुलगी कॉलेजच्या गॅदरिंगच्या स्टेजला नाचली तर एखादा फालतू पोरगा, जीन्स पॅन्ट घालणारा पोरगा तिच्यासाठी टाळी वाजवेल. काय त्यामध्ये उद्धार आहे हो? स्टेज सोडलं, कॉलेज सोडलं तर कोण तुमचं कौतुक करतं? कुणी करत नाही महाराज. कुणी तुमचा गोडवा गात नाही. मूर्खातून काढतील लोक. कारण की आपली परंपरा कुठंही नाचण्याची नाही, कुठंही धांगडधिंगा घालण्याची नाहीये. या परिवारानं हा एवढा मोठा सुंदर सप्ताह केलाय महाराज. मोठ्या गावाने ठरविलं तरी एवढा सप्ताह होत नाही. किती मोठं गाव असू द्या, नाही होता. मी खरं बोलतो, मी खरं. मी तसला पंचट महाराज नाही कुणाची स्तुती करायला. 20 गाव 30 गाव, श्रीमंताला 40 गाव. पण मी जे ओरिजिनल आहे ना, जे सत्य आहे ना, ते सत्य सांगायला घाबरत नाही. एखाद्या चांगल्या गावाने ठरविलं का एवढा सप्ताह करायचा आहे? होऊच शकत नाही. आणि कुणी ठरवू दे इतके माणसं आणायची, येऊच शकत नाही. इतके जण गोळा होण्यासाठी त्याला कर्तृत्व चांगलं लागतं, त्याला कर्म चांगलं लागतं, कार्य चांगलं लागतं. हे कुणाचे कामं नाहीत. म्हणून आपलं जीवन, आपलं जगणं, आपलं राहणं माणसाने तपासलं पाहिजे महाराज कधीतरी. काय नाचता हो गॅदरिंगच्या स्टेजला? अरे गॅदरिंगच्या स्टेजला नाचले तर होऊन एखादी मुलगी काय होईल? एखादी हिरोईन होईल मोठी. कोण ओळखीते हिरोईनीला? महाराष्ट्रापुरतं देशापुरतं ओळखतील लोक. पण तीच मुलगी जर कीर्तनामध्ये येऊन नाचली, तीच मुलगी जर हरिपाठात येऊन नाचली तर गॅरंटीने सांगतो संत मीराबाई झाल्याशिवाय राहणार नाही. हे कीर्तनाची ताकद आहे माझ्या दादांनो. इथं एवढं मोठं पारायण आहे. माझी मुलांना मुलींना विनंती, 10वीच्या परीक्षा झाल्या असतील आता मुलांच्या मुलींच्या, त्यांनी पारायणाला येऊन बसलं पाहिजे. इथं केलं पाहिजे पारायण. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथ तुम्हाला आशीर्वाद देतात. ग्रंथ हे आपले मायबाप आहेत. म्हणून मुलाला वाटत असेल ना आपलं जीवन चांगलं व्हावं, आपलं भलं व्हावं, त्यांनी पारायण केलं पाहिजे. संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जगातला नंबर 1चा बॅट्समन आहे विराट कोहली. कुंबळीकर 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. श्रीमंत किती आहे? पर सेकंदाला त्याची डिटेल्स घ्यावी लागते. पर सेकंदाला त्याची कमाई आहे. इतका श्रीमंत मोजता येणार नाहीत एवढे पैसे आहेत. बरं नुसता विराट कोहली श्रीमंत नाही, त्याची बायको, काय नाव आहे तिचं? अनुष्का ना? बरं, कालच्या महाराजाने अभंग कोणता घेतला होता? अनुष्का बरी ध्यानात आहे. चला जाऊ द्या. अनुष्का शर्मा, ही अनुष्का शर्मा बॉलिवूडची 1 नंबरची हिरोईन आहे. पण मला सांगायचं काय ते लक्षात ठेवा. विराट कोहली 1 नंबरचा बॅट्समन आहे जगातला, आणि ही 1 नंबरची हिरोईन आहे. हे दोघं नवरा बायको आहेत. पण भारताची वर्ल्ड कपची मॅच झाली की विराट कोहली स्वतःच्या लेकरांना आणि बायकोला घेऊन वृंदावनला जातो. वृंदावनला कुंबळीकर ऐका संतोष महाराजाचं कीर्तन, घरी घेऊन जा. वृंदावनला जातो विराट कोहली आणि प्रेमानंद महाराजांच्या समोर गुडघे टेकून प्रेमानंद महाराजासारख्या साधूच्या पायावरती आपलं डोकं ठेवतो आणि विचारतो, बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? कोण? विराट कोहली. विराट कोहलीचा आणि अनुष्का शर्माचा गळा तपासा. दोघांच्याही गळ्यात तुळशीची माळ आहे. अय भंगरी, काय तुळशीची माळ. आणि ऑन कॅमेरा सांगतो विराट कोहली, ऑन कॅमेरा टीव्हीवरती, मी मांसाहार करत नाही. कोण? विराट कोहली. विराट कोहली
ज्याला 2 एकर ऊस आहे तो बोलून द्यायना चौकात कुणाला गावातल्या, माझ्याकडे ऊस आहे. अरे ऊसात बिबटे असतात मूर्खा, अक्कल आहे का नाही? जरा संतांच्या दरबारात या, जरा इथं येऊन पारायण करा. एक जण म्हटलं, ओ महाराज काय अहो लोक चंद्रावर गेले, तुम्ही आणखीन धोतारावरच का? हे पारायण 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 कुठपर्यंत करायचो? मी म्हटलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करा. अरे ताकद आहे ना, देव बनण्याची ताकद आहे, फक्त संतांच्या ग्रंथाला स्पर्श करा. तुम्ही केलंच पारायण, तुम्ही केलाच हरिपाठ, तुम्ही केलंच भजन, आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्ही आनंदी झालो तर साधूला आवडेल. ज्ञानोबा म्हटले जगाने सुखी झालं पाहिजे. चला जरा साधूची आवड बाजूला ठेवू. 2 नंबर आवड आहे ना ती जीवाची आहे. आता जीवाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला गायन करायला, कुणाला चौबदार व्हायला, कुणाला तुळस घ्यायला, कुणाला विणा घ्यायला, कुणाला कॅमेरा लावायला, कुणाला साऊंड लावायला, कुणाला पेटी वाजवायला, कुणाला पकवाज वाजवायला. मला एवढाच येतोय, आपल्याला काय त्यातलं जास्त येत. हा आमचे गुरुबंधूच आहेत बरं का. हे 4थीला असल्यापासून, ते 3रीला होते मी 4थी 5वीला असन, तेव्हापासून आम्ही दोघं सोबतच आहेत, सोबतच. एकाच गुरुजीकडे गुरुवर्य पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी, एकाच गुरुजीकडे एकाच ताटात खायला, एकाच रूममध्ये. मला साबण नसायची कपडे धुवायला, आंघोळ करायला, मी साबण ऋषी महाराजाची वापरायचो. मी पहिल्यापासून चॅप्टरच महाराज. कधी माझ्या पैशाचे साबण आणले नाहीत, नव्हतेच पैसे तर काय आणावं. ऋषी महाराजाचं थोडं घरचं बरं, वडील वारकरी, चांगले गायक, ते सोबत एकदम भावासारखं प्रेम आहे. तयार माणसं आहेत हे. कुणाला पकवाज वाजवायला आवडतो, कुणाला काय. पण जाणकार मंडळी कीर्तनाला बसलेत, गुरुजी स्वतः कीर्तनाला आहेत. लेकरानं कीर्तन करावं, बापानं शबासकी टाकावी असं वातावरण आहे आज महाराज, हे का नाही? काय आमचे लेकरं कीर्तन करतेत, काय आमचे लेकरं वाजवतेत, काय आमचे लेकरं गातेत. इतकं प्रेम आहे महाराज तुमच्या आमच्याविषयी गुरुजींच्या अंतकरणात. मग अशी बैठकीत बसल्यानंतर ते मला दिसलं. असं प्रेम प्रत्येकाचं असलं पाहिजे महाराज, तेव्हा आनंद येतो. नाही तर काय हो, काही नाही महाराज. प्रेम पाहिजे. प्रेम परिचय को पहचान बना देता है, प्रेम वीराने को गुलिस्तान बना देता है, और मैं कहता हूं प्रेम एक इंसान को भगवान बना देता है. प्रेमात ताकद आहे हो महाराज. हो, कुणाला काय आवडतं, कुणाला काय. पण ज्ञानोबरायांनी आवड सांगितली जगाची. काय आवडतं जगाला? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. हो, ज्ञानोबराय म्हटले जगाला काय आवडतं? जगाला 1 नंबर आवडते ती सत्ता. सत्ता कुणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते. लहान मुलीला आईवर करावीशी वाटते, आईला मुलीवर, मुलाला बापावर, बापाला मुलावर. कुणाला सत्ता करावीशी वाटत नाही. अहो, गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना. रोज कीर्तन आहे मला, तरी मला सुद्धा वाटतं बा मोदीला खाली वाढवून त्याच्या खुर्चीवर मी बसावं. पण हे सोपं आहे काय? सोपं नाही. सत्ता सगळ्यांनाच आवडते महाराज, कुणालाही आवडते. 4 माणसं जर बसलेले असते ना गावात खुर्ची टाकून, आणि इकडून 5वा माणूस गेला ना, त्याला सुद्धा वाटतं या चौघातल्या 1 जणांनी उठवून मला खुर्ची द्यावी. वाटतं का नाही? माझ्यासहित प्रत्येकाला वाटतं मला खुर्ची द्यावी. पण माणसाने खुर्चीची अपेक्षा करायची नाही, खुर्चीच्या लायक बनायचं. सिंहासनाची अपेक्षा करू नका, सिंहासनाच्या लायक बना कुंबळीकर. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. लायक बना, लायक खुर्चीच्या. कर्म चांगलं करा. सिंहासन की चिंता मत करो यारो, अरे खुद सिंह बन जाओ. गुरुजी दिसल्यानंतर प्रत्येक जण नमस्कार करतो. का? गुरुजी सिंह झाले. तो सिंहपणा कर्माने येत असतो महाराज.
कर्तृत्वाने येत असतो, आपल्या जगण्याने येत असतो. सिंहासनाची कधी ती चिंता करायची नाही कुंबळीकर. सिंहासनाच्या लायक बनायचं. आपण बसू तिथं 4 माणसं बसले पाहिजे, त्याला माणूस म्हणतात. तो सिंहासन की चिंता मत करो यारो, खुद सिंह बन जाओ. अरे जहां बैठोगे वहां सिंहासन बन जाएगा. काय सिंहासनाची चिंता करता? सार्वभौम पद पडे. काय साधकाने प्रश्न केला, माऊली जरा सोपं सांगा ना, सोपं. माऊली म्हटली सोपं काहीच नाही, नमरने निर्विवाद जगा पडिये. काय गोड आहे. इथं सगळेजण कीर्तनाला आलात बघा, नजर पुरेल इतका समाज आहे. टापोटाप मंडप भरला सगळा. आणखीन तर काला व्हायचा आहे. इतके जण कीर्तनाला आलात. इथं बसलेल्या प्रत्येकाने उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कोणाला वाटतं का जावा म्हणून? बचत गट जावा म्हणजे कुठं? घरी नाही. नो घरी, गोइंग टू यमपुरी. माणसाची आवड आहे, मी मरू नाही. काका मरू कुणाला वाटत नाही. आगा मरहा बोलण साहती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही. पण आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. कडक कर पुढे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो, देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो, देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. मोठा जागा पाठी भय आले मोठे वावा. की मोठ्या जागा पाठी भय आले मोठे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. ला 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 ला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 ना तू पंतो. हो देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो, देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. की मोठा जागा पाठी भय आले मोठे. वारशी महाराज मोठा जागा पाठी भय आले मोठे. भय आले मोठे. की भय जावा लागतं सगळ्यांना. गुरुजी गायन तुमच्यासारखं शिकलो नाही बरं का मी. आपलं चाललंय, घेतलंय महाराष्ट्राने डोक्यावर, त्याला आहे की नाही. चला असो, जावा लागतं. मरू नाही ही आवड आहे, पण मरावं लागतं. कबीर महाराज म्हटले, काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना पडेगा. अहो एखादी आई म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल आई माझी, बाप म्हणेल मुलगा माझा, मुलगा म्हणेल बाप माझा. पण कुंबळीकर काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हटले, मा कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है. एकदा साऊंड बोलण्यासाठी टाळी वाजवा. वा छान. ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है. काय सुंदर आहे राव. अहो एखादा भाऊ म्हणेल बहीण माझी, बहीण म्हणेल भाऊ माझा. कुंबळीकर पण काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हटले, बहन कहे
भाई मेरा है भाई कहे बहन मेरी है। खोटे बाबा, ना बहन भाई की ना भाई बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है। एखादी सासू म्हणेल जावाई माझा, एखादा सासरा म्हणेल जावई माझा, पण काय गोड आहे। कबीर महाराज फार गोड सांगतात। कबीर महाराज म्हटले, ससुरा कहे जवाई मेरा है, सास कहे जवाई मेरा है। ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है। काय गोड आहे हे। तुमच्या आमच्यासारख्या संसारिक माणसाने कबीर महाराजांना प्रश्न विचारला, ऋषी महाराज, ओ कबीर महाराज, तुम्ही आमचं असं सांगताय, मग तुम्हाला मुलं बाळ, तुम्हाला संसार, तुम्हाला प्रपंच, तुमचं कसं काय? कबीर महाराजांनी याचं उत्तर फार गोड दिलं। एवढं उत्तर घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल। कबीर महाराज म्हणतात, कबीर कहे कमाल मेरा है। हे कबीर महाराज आहेत। कबीर महाराजांना कमाल नावाचा छोटा मुलगा आहे। आणि वारकरी संप्रदायामध्ये अशा जोडी जन्माला आल्या पाहिजेत। रामराज्य यायला काहीच वेळ लागणार नाही। महाराज, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा। गुरुजीसारखे वडील, काकासाहेबासारखा मुलगा, प्रत्येक गावात जन्माला आल्यानंतर महाराज वृंदावन झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र वृंदावन, तीच परंपरा आहे। कबीर महाराज, कबीर महाराजांना कमाल नावाचा छोटा मुलगा आहे। काय गोड कबीर महाराजांची वाणी आहे। कबीर कहे हो, कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कमाल कहे कबीर मेरा है। ना एक कबीर कमाल का, न कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। आणि तुम्ही आम्ही एवढ्याच गोष्टीत नापास झालो, बाकी आपण सगळेजण पास आहेत, पण एवढ्याच गोष्टीत नापास आहे। मामा माझा, काका माझा, चुलता माझा, चुलती माझी, मेवना माझा, ठीक आहे ना, पण उत्तर एकच आहे शेवटी, तुला म्हणतील बायका पोर। कुंबळीकर, शेवटचं उत्तर एकच आहे, तुला म्हणतील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर। तुला म्हणतील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर। तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर। ऐका ऐका, काय गोड आहे, घरी घेऊन जा। अरे तुला म्हणतील बायका पोर, पोर 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 पोर, तुला म्हणतील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर। तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर। तू घे घे घे, तू घे घे घे, तू घे न घे, घे न घे, घे न घे, घे न घे, तू घे घे घे, हरि नाम घे, माया सारी सोडून दे। हात लावून नशिबाला करडतोस डाई डाई रे वेड्या। या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी।
मागे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला करडतोस डाई डाई रे वेड्या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी असं मस्तीत राहा. कशी मस्तीत आहेत आम्ही आमच्या ह्या काय घेऊन देणं मस्त वाजवायलेत मी मस्त आनंदात कीर्तन करतोय आणि माणसाचं जीवन असंच असलं पाहिजे महाराज. काय नाही तुम्ही किती चांगले राहा तुम्ही ना किती चांगले राहा इथं तुम्हाला 40% लोक तुमच्या कायम विरोधात असणार. 100 पैकी 100 मार्क या जगात कुणीच कुणाला देत नाही. 40% लोक आहेत ना कायम तुम्हाला नाव ठेवणारे असतेच. नाव ठेवणाऱ्या माणसापासून आहे ना नाराज कधी व्हायचं ना. नाव ठेवून द्यायचं काय अडचण नाही. निंदा करून द्यायची. निंदकाचे घर असावे जामखेड तालुक्यात. हा शेजारी काय बरं चुकलो मी असं मला वाटलं जरा. अरे शेजारी पाहिजे निंदक. करतो काय बाबा करती पात का दोनी बोल घेतान साबणे बोल घेता साबणे बोल घेता साबणे करती पात का दोनी बोल घेता साबणे बोलून घेता अरे करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. एरवी कपडे जरी इस्त्री करायचे असतील तर एक शर्ट 15 रुपयाला आहे. बीडच्या भावानुसार सांगतो इस्त्री करायला 15 रुपयाला एक शर्ट आहे आणि ड्रायक्लीन करायचे म्हटलं तर 60 रुपये घेतात. पण निंदक आहे ना निंदक निंदा करणारा माणूस आहे ना रुपये बी घेत नाही. रुपये जाऊ द्या रुपये साबणीचे पैसे घेत नाही. साबणीचे करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी म्हणून निंदा करणाऱ्याला करून द्यायचं. हत्ती चले बाजार तो कुत्ते भोके हजार. कुंबळेकर हत्तीचं वजन तोपर्यंत आहे जोपर्यंत हत्ती समोर बघून चालतो. हत्तीने मागं वळून पाहायचं नाही. हत्तीने मागं वळून पाहितलं की हत्तीचं वजन कमी होत असतंय. वजनात जगाचा विचार करायचा नाही महाराज. आपल्या आनंदात आपण करा सगळं. आनंदात जीवन जगा. हे परिवार हा कार्यक्रम करतोय महाराज. हे कशासाठी? हे आनंदासाठीच आहे. एवढे झटतात त्यांचे पुतणे असतील त्यांचा सगळा परिवार गोरके परिवार हे सगळेजण एवढं पुढे होऊन करतात हा कार्यक्रम. हा कशासाठी? ह्या आनंदासाठी ना. मग माणसाने आनंदी राहायचं. टेन्शन घ्यायचं नाही. जगात काय चाललंय तिकडं जग तिकडं उकंड्यावर जाऊ काय घेणं देणं जगाचं. अरे आग लगी बस्ती में तो साधू आपली मस्ती में. काय जगाचं कराय हे तुम्ही किती चांगलं वागावं हे जग तुम्हाला नावच ठेवणार आहे. म्हणून माणसाचं जीवन फुलपाखरासारखं असलं पाहिजे. काका फुलपाखरू काय करत माहिती आहे का? 14 दिवस जगतं पण 14 दिवस आनंदाने जगतं. अहो तुम्ही आम्ही कधी आपले चेहरे पडलेलेच आहेत. कधी आनंदात जगा महाराज. फक्त एक काम करा. माणसाने मस्तीत जीवन जगलं पाहिजे आणि शिस्तीत जीवन जगलं पाहिजे. आपल्या मस्तीत जगा पण शिस्तीत जगा. आपल्या वागण्याने आपल्या राहण्याने आपल्या बोलण्याने पुढच्या माणसाला दुःख होईल त्याचं मन दुखल असं जीवन कधी जगू नका. व जीवन जगत असताना जीवनाचा आनंद घ्या महाराज. पाव्यातला सूर जैसा हो ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद घेत चला महाराज. माणसाची आवड आहे ना ही पूर्ण होणारीच नाही म्हणून आनंदी राहा. चला जाऊन द्या. माणसाची आवड तासभर सांगेन तुम्हाला मी. जीवाची आवड थोडी बाजूला ठेवून देऊ.
साधूची आवड थोडी बाजूला ठेवू, जीवाची आवड थोडी बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे ना ती देवाची. भगवंताच्या दरबारात आपण कीर्तन ऐकताय, त्या भगवान कानिफनाथाच्या दरबारात रोज कीर्तनाला येतो आपण, रोज दर्शनाला येतो. कधीतरी मनात प्रश्न पडला पाहिजे, या देवाला काय आवडतं गड्या, पांडुरंगाला काय आवडतं, काय करावं लागेल याच्यासाठी बाबा? काही नाही, निळोबरायाकडे जावं लागल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे आणि त्या पिंपळनेर निवासी आहेत माझी निळोबराय. निळोबरायला विचारावं लागल, निळोबराय काय आवडतो देवाला? निळोबरायने त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिलंय. भाविकांची आवडी देवा, वा वा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, करी सेवा निज प्रति करी सेवा निज प्रति सेवा निज प्रीती, सेवा निज प्रीती. देते मागे पुढे देते या मागे पुढे देते या मागे पुढे देते या मागे निळोबराय म्हटले देवाला भाविक आवडतो, भाविकाची आवडी देवा. तू म्हणतात मग महाराज नेमका भाविक कोण आहे हो? भाविक क्रमांक 1 सांगतो. देवाची सख्खी बहीण आहे. कोण? मै आजी सुभद्रा. असं बोलत चला वा. आणि मानलेली द्रौपदी. पहिल्या चरणासाठी ऐका, भाविक, भाविक क्रमांक 1 देवाची सख्खी बहीण आहे सुभद्रा आणि मानलेली द्रौपदी. प्रसाद महाराज काय झालं, एक दिवशी देव सकाळी सकाळी सुभद्रेच्या घरी गेला. ऐका पहिल्या चरणासाठी, लय गोड आहे. घरी गेल्यानंतर सुभद्रेचं दार वाजवलं देवानं. आहे का घरी कोणी? ऐका बरं का, पहिल्या चरणासाठी फार गोड आहे. सुभद्रा थाटातली होती महाराज. सुभद्रा झोपेतून उठली, इतक्या सकाळी कुणा आला असन? दरवाजा उघडला तर बाप रे दादा, कस काय येणं केलं? अगं काय सांगू ताई तुला, काल सोमवार होता, उपवास झाला. हो. परवा दिवशी एकादशी होती, उपवास झाला. हो. अगं 2-3 दिवस झालं उपवास आहे. आज जरा भूक लागली म्हणून तुझ्याकडे आलो. अगं बाई दुसरीकडे जाता आला असतं मला, पण कशाला दुसरीकडे जायचं आहे? तू सख्खी बहीण आहेस माझी, पाठची बहीण आहेस, रक्ताची बहीण आहे. दुसरीकडे जाण्यापेक्षा तुझ्याकडे यावं असं म्हटलं, म्हणून ना तुझ्याकडे आलो. मला जरा काहीतरी खायला देतेस का? तर सुभद्रा थाटातली होती. सुभद्रा म्हटली, ए दादा, अरे बाबा आता शिक, तू आला, आता शिक, आला आता शिक, मी उठले. आता स्वयंपाक कधी करायचा आणि कधी तुला जेवायला देणार मी? 2 वाजते बघ, 2 दुपारचे, जमन का? देव म्हणला असं असतं बाई कुठं, आता भूक लागली 2. सुभद्रा माता म्हणली, दादा तो काय कर, स्वयंपाक रूममध्ये जा, तिथं सफरचंद ठेवलेलं आहे,
तेवढं सफरचंद खा, मी तोपर्यंत लगेच स्वयंपाक करते. आता देवाला सफरचंद खायचं आहे काय? ज्यांनी बनविलाय तो खात असतोय का? ते भाव पाहिजे ना, भाव. भाविक भाविक पाहिजे आहे. भाव आहे का नाही? देव लटकच गेला. लटकच गेल्यानंतर देवाने सफरचंद घेतला एका हातात. ऐका कुंबळेकर, लय गोड दृष्टांत आहे. एका हातात सफरचंद घेतला आणि एका हातात चाकू घेतला. सफरचंद कापायच्या ऐवजी देवाने स्वतःचं बोटच कापून घेतलं. जसं बोट कापलं, देवाच्या बोटातून रक्त गळालं. रक्त देवाच्या बोटातून गळालं तर सुभद्राच्या कानावरती आवाज गेला, ताई, देवाच्या बोटातून रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आता सुभद्रेला साड्या काय एक असतील काय? आपल्या बायकाची कपाटाची कपाट भरली साड्यांनी. आपण सामान्य माणसं असताना घरात 3 कपाट आहेत. त्या दिवशी बायको म्हणली आणखीन एक कपाट आणा ना. मी म्हणलं काय ह्याला? साड्या ठेवायला. मी म्हणलं कपाटाचा दरवाजा एखाद्या वेळेस उघडाय गेलीस आणि कपाटाचा दरवाजा उघडला आणि साड्या जर अंगावर पडल्या तर तुला लाकडं आणायची गरज नाही. इतक्या साड्या आहेत तुला, तरी साड्याच काय करायच्या असत्या 2 साड्या. पण जाऊ दे, ते महिलांचा आवडता विषय. आता आपल्या बायकाला 4-4 कपाट भरून साड्या आहेत. तिथं सुभद्रा आहे ना, हे कपाट पाय, ते कपाट पाय, ती कपाट पाय, ती रूम पाय, ही रूम पाय, ती रूम पाय, ह्यो बंगला पाय, त्यो बंगला पाय. आता आपले काचाचे बंगले झाले. काचाचे. सुभद्रेचा बंगला सामान्य असन का? मी एका महापौरच्या वाढदिवसाला गेलो होतो कीर्तन करायला मुंबईला. त्याच्या वाढदिवसानिमित्त माझं कीर्तन 7 ते 9 कीर्तन. आणि लवकरच गेलो कीर्तनाला आम्ही 6लाच. म्हटलं अगोदर जेवण करावं, फ्रेश व्हावं. 6लाच जाऊन पोहोचलो. चला म्हणलं. जसं गेलो ते महापौर बंगल्याच्या बाहेर माझी वाटच पाहत होते, कधी येतात महाराज, कधी येतात महाराज, कधी येतात महाराज. नेमका 6ला जाऊन तिथं पोहोचतो झालो. त्याचा वाढदिवस मंडप दिलेला एकदम छान, बंगल्यावरती लाईटिंग टाकलेली आणि अख्खा बंगला काचाचा. आपण खेड्यापाड्यातली माणसं सामान्य गेलो बंगला पाहितला की मला घामच आला. म्हटलं आता काय खरं नाही. आमचा मेवणा असतो ड्रायव्हर, आज आला नाही तो. आता तो म्हणला, बाबा कुठे जायचं आहे? मी म्हटलं ह्या बंगल्यात जायचं आहे. ते म्हणला कसं जायचं आहे? त्याला म्हटलं तू काळजीच करू नको, तू माझ्या मागं चल. ते म्हणलं तुम्ही? मी म्हणलं मी ह्या महापौरच्या मागं चलतो. ह्यो जिकडं जाईन तिकडं मी, आणि मी जिकडं जाईन तिकडं तू. एवढं लक्षात ठेव. साहेब पुढे चलवत होते आणि मी त्यांच्या मागं चलत होतो. पाहता काय, त्या बंगल्याला सेन्सरचे दरवाजे होते. आहेत ना सेन्सरचे दरवाजे, असे सेन्सरचे दरवाजे. माणूस पुढे गेला की दरवाजा असा उघडायचा तो, आणि माणूस मध्ये गेला की खपकीने लागायचा. त्या दरवाजाच्या आत गेलो तर आम्ही, माझा घाम तर बदाबदाच गळायला लागला. मी म्हणलं आता काहीच खरं नाही गड्या आता. पण मध्ये गेलोत कसं बसं जाऊन त्या सोप्यावर बसलोत की माझ्या मनात एकच, आपल्याला फ्रेश व्हायचंय, तोंडावर पाणी मारायचंय. म्हणावं कसं? गेल्या तर घाबरलो तर आम्ही सगळा काचच बंगल्याचा त्यो. म्हणलं आता कायच करावं बाबा, बाहेर कसं पडावं बंगल्याच्या. म्हणलं जाऊ दे आता, साहेब जिकडं जाते तिकडं जायचं आपलं फेटा घालून. म्हणलं साहेब जरा तोंडावर पाणी मारायचं, बाथरूम आहे का? हो महाराज. आता महाराज लोकांची लई सोय करतात आणि लई मजा महाराज आमची. काय नाही, ज्याला कळलं त्याला बरं का. म्हणून लय मजा. खायला चक्यात आम्हाला, खायला चक्या, टेकायला तक्या. घरी गेल्यावर भुके आहेत आम्हाला, पण बाहेर मात्र चक्याच आहेत. हो ना, काय सांगा तुम्हाला. गुरुजी लोकांना वाटतंय महाराज लोकांचं लय बरं आहे. काय नाही बरं आहे, काय नाही. जसं तुमचं तसं आमचं आहे. काय नाही, सगळ्यांची गत हीच आहे. प्रत्येकाच्या घरात भांडं वाजतेच. तुम्हाला वाटत असून महाराजच लय बरं आहे. काय बरं आहे. आमची बायको एक दिवशी म्हटली, महाराज इकडे या. बरं असं बोलिल्यावर जावं लागतं चोपदार, जावं लागतं का नाही? हा, चोपदार म्हणते जावं लागतं. अहो चोपदारन महाराजन, अहो कलेक्टरला जावं लागतं. कलेक्टर बायकोनी बोलिले,
बायकून बोलिलं इकडे या. मी पळतच गेलो. मला वाटलं काय काम असन. मी कपडे घातले होते मस्त निरू धोतर, निघलो होतो कीर्तनाला. मी म्हटलं काय ग, म्हणले भांडे घासून घ्या. असा राग आला पैलवान, असा राग आला, पण गाट गाट गिळला. मी म्हणलं कुठं ह्या फुरसानाच्या नादी लागता. असं बाहेर पटांगणात आलो साहेब. आमच्या सासऱ्याला फोन लावला. सासऱ्याला, हॅलो मामा कुठे आहेत. आता सासरा गरीब बिचारा आमचा, शेतकरी माणूस, गरीब गरीब माणूस स्वभावाला, त्याला गरीब. कुठे आहेत. सासरा म्हणला महाराज तापलेत गड्या. कुठे आहेत. हाय महाराज घरीच आहे. तुमच्या पोरीला काय शिकले का नाही. काय झालं महाराज, कम तापले एवढं. कम तापले म्हणजे काय, काय अक्कल आहे का नाही. महाराज झालंय काय, कमून एवढं मोठ्याने बोलता. मोठ्याने बोलता म्हणजे काय, काय शिकले का नाही सांगा. महाराज झालंय काय. झालं काय म्हणजे काय, तुमची पोरगी मला म्हणते भांडे घासा. तुमच्या पोरीला थोड्या वेळाने फोन करून सांगा काहीतरी. आमचा सासरा म्हणला सांगतो महाराज माझं धुणं धुईचं झाले अहो. मी म्हणलं ह्याचं मोह सारखंच आहे राव. तुमचं कस काय. ते म्हणले माझं बी असंच आहे. काय सगळ्याचं सारखंच, काय करावं लोकाला. अवघड समस्या आहे जगाची. अहो जिथं जाऊ तिथं मातीच्याच चुली. काय नाही, फक्त तुम्हाला वाटतं माझं बरं, मला वाटतं तुमचं बरं. काय बरं कुणाचंच नाही काकासाहेब. म्हणून आपलं दिल्या घरी बस. ते मग ते साहेबाच्या मागं मागं जायचो मी. आणि ते आमचा मेवना ड्रायव्हर माझ्या मागं. साहेबाला म्हणलं जरा पाणी मारायला आहे का बाथरूम बिथरूम. साहेब म्हणले मग बाथरूम. टावेल दिला साहेबांनी. हे आमचे जसे पोर आता आल्यावर माझी सेवा करीत होते नी, गुरुजी तुमचे पुतणे, ते तुमचा नातू, हे ते सगळे हे का नाही, तशी सेवा त्या साहेब स्वतः टावेल दिला. म्हटलं साहेब कुठे हो बाथरूम. हे काय महाराज बाथरूम आहे. बाथरूमच्या समोर गेलो, दरवाजा गपकीने उघडला. मी बाथरूम मधील पाऊल टाकला आणि दरवाजा खपकीने लागला. भानगड ती नाही, मी बाथरूम मध्ये गेल्यावर सगळा काचच ना, जिकडं बघन तिकडं महाराजच दिसायला लागला. मी म्हणलं संत्या तू जाग्यावर मेला इथं, आता इथून बाहेर तू जीप जातच नाही साधा. सगळा काचच, जिकडं बघन तिकडं महाराज, धोतर निरूच. म्हणलं जाऊ दे आता, त्या कीर्तनाचं काही होईन, दरवाजा उघडायचं काही होईन, अगोदर फ्रेश होऊन घेऊ. मस्त भारी भारीतल्या साबणा होत्या, भारी भारीतले शॅम्पू होते, निर्मित लय भारी आलेत आता. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा तो खिले खिले जाए, सबकी पसंद निरमा. काय निर्मी आली बाय. ओ भारी भारीतले प्रोडक्ट आले आता. मी मला अगोदर फ्रेश होऊन घेऊ गड्या, काही होऊ द्या. तो घोळा असा झाला. मी म्हणलं पाणी कुठं आहे. आता पाणी बी सगळं सेन्सरवरच. पाणी बी बंगला सेन्सरवर म्हणल्यावर पाणी बी. नळ होता एक होता, आणि त्या नळाला प्रसाद महाराज तुट्या होत्या 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा 12 तुट्या आणि नळ एक. मी म्हणलं कोणती तुटी फेरी लाव नळातून पाणी येईल. मग तो डोकंच हँग झालं. पण म्हणलं चला जाऊ द्या, बीडचं जरा डोकं लाव. बीड सगळ्याच गोष्टीत पुढे सध्या. चला बीडचं डोकं लाव जरा. मी काय केलं, सगळ्या तुट्या सोडून दिल्या, सगळ्या. आणि सगळ्यात मधली तुटी धरली आणि मधली तुटी फिरली. ऋषी महाराज पाणी नळातून नाही, पाणी भिताडातून धोत्रासहित महाराज भिजला. तो साहेब बाहेरून हाक मारत होता, महाराज कीर्तन. मी म्हणलं तूच धोतर घालून कर कीर्तन आता. ह्याचं काय अरे.
अहो तुमचे आमचे बंगले काचाचे झाले. ए तर तो सुभद्रेचा बंगला होता महाराज. सामान्य असन का ते? अहो ए पाहता काय 2 तास गेले, 2 तास सुभद्रा चिंदी पाहत होती देवाच्या बोटाला बांधायला. 2 तास होऊन गेले, नाव चिंदी सापडले नाही. राग आला देवाला, राग. भाविक आहे का पहिल्या चरणासाठी? राग आला देवाला. बोट धरून 2 तास बसला होता देव. कधी येईल सुभद्रा? सख्खी बहीण आहे, रक्ताची बहीण आहे, पाठची बहीण आहे. आता येईन, 5 मिनिटांनी येईन, 10 मिनिटांनी येईन. सुभद्रा काय येईनाच गेली. राग आला देवाला महाराज. देवाने सुभद्रेचं घर सोडलं. सख्खी बहीण आहे, काय कामाची? चिंदी सापडण्यास साधं येईल माझ्या बोटाला बांधायला. घरच सोडलं सुभद्रेचं देवानं. आणि आमचा देव निघाला द्रौपदीच्या घराकडे. ऐका भाविक, तुम्ही दंग झाले कीर्तन ऐकण्यात. फिटीवाडा इकडे लक्ष द्या. हो, द्रौपदीच्या घराकडे निघाला देव. आता ही आमची द्रौपदी माता तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा करत होती. पूजेचं ताट हातात मध्ये होतं आणि तिचा जप चालू होता. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. प्रदक्षिणा करता करता लांबूनच देव दिसला द्रौपदी मातेला. जसा देव लांबून दिसला कुंबळेकर, दुसऱ्या क्षणाला देवाच्या बोटातून गळालेलं रक्त दिसलं द्रौपदी मातेला. अहो हातातलं ताट खाली पडलं, पळतच गेली द्रौपदी माता. ऐकायला गोड आहे. आणि देवाचं बोट धरलं आणि थांब दादा, मी आता याला चिंधी बांधते. पदरात हात घातला द्रौपदीनं. पण हात पदरात घातल्यानंतर देवाने द्रौपदी मातेचा हात धरला. थांब द्रौपदी, थांब ताई, तू मानलेली आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत बाईचा नवरा जिवंत आहे तोपर्यंत बाईने पदराकून साडी कधी फाडायची नाही. द्रौपदी, जोपर्यंत बाईच्या कपाळावरती कुंकू जिवंत आहे तोपर्यंत बाईने पदराकून साडी कधी फाडायची नाही. द्रौपदी माता हसली. मोठे माणसं विनाकारण कधी हसत नसतात. आणि हसले की म्हणायचं अर कुछ तो भी है. द्रौपदी माता हसली आणि देवाला म्हटली, ए दादा, ए बाबा, तू म्हणतोस ते खरंय. बाईच्या कपाळावरती जर कुंकू जिवंत असेल ना तर बाईने पदराकून साडी फाडायचं नाही. तू म्हणतोस ती गोष्ट खरी आहे, पण दादा, बाईच्या कपाळावरती कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे हे सुद्धा तुझ्याच हातात आहे. म्हणून दादा, मागचा पुढचा विचार करत नाही. मला काहीच माहित नाही. दादा, तुझ्या बोटाचं रक्त गळतंय ना. अहो काय पाहता, पदरात हात घातला द्रौपदी मातेनं, टार दिशी चिंदी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली. त्याचं वर्णन एका ठिकाणी फार गोड केलेलं आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंदी लवकर दे. सुभद्रा बोलली, शालून पैठणी फाडून देऊ का चिंदी तुम्हास मी. अंडरलाईन करा, पाठची बहीण झाली वैरीन. द्रौपदीस बंधू शोभे नारायण. द्रौपदी
मानली बहीण काळजाची चिंदे काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने घेऊन प्रभू राखी माझी लाज चिंदीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण प्रेमाची लक्षण भारी विलक्षण जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खून धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची जी खरी जगिला भावीन चिंदी पाहोनी प्रभू झाले प्रसन्न द्रौपदीस बंधू शोभे नारायण बर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. दृष्टांत संपलेला आहे. उत्तर एकच आहे, सुभद्रा रक्ताची बहीण आहे, पण सुभद्रेशी बंधू शोभे नारायण नाही. मानलेली द्रौपदी, पण द्रौपदेशी बंधू शोभे नारायण. अरे तुम्हाला देवाचं व्हायचं असेल, तुम्हाला भगवान कानिफनाथाचं व्हायचं असेल ना, तर द्रौपदी मातेसारखा भाव लागेल. निळोपर्यंत म्हटले देवाला दुसरं काय आवडत नाही, भावेकाचे आवडे देवा. वा महाराज, काय दृष्टांत सांगता हो, काय सुंदर हो. चला महाराज, आम्हाला सुद्धा भाविक व्हायचं आजपासून. काय करावं लागल? अरे भाविक होण्यासाठी माझ्या द्रौपदी मातेसारखं भजन करावं लागल. आणि देवाचं भजन केल्याने माणूस भाविक होतो. करा भजन, फायदा आहे त्याच्यात. नाही केलं तर महाराज, नाथ महाराज म्हटले भोगावं लागेल. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला सावध मला पुढे लावायचं. ऐका ऐका, झालं आपलं कीर्तन. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला. ओ चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, मग पडेल
याची बैठक न्यारी बसला भारी लईत थाटात याची बैठक न्यारी बसला भारी लईत थाटात देव हा मडीचा कानात देव हा मडीचा कानी पुनात एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारून पाहत एक गुरकावनी बोलत एक गुरकावनी बोलत एक गिळावयाशी धावत एक गिळावयाशी धावत गिळावयाशी धावत एक गिळावयाशी धावत आगा गा 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 आगा गा 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 कसं करतंय म्याव म्याव आगा गा 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 कसं करतंय म्याव म्याव कसं करतंय म्याव म्याव कसं करतंय म्याव आगा गा 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 आगा गा 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 कसं करतंय म्याव म्याव आगा गा 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 कसं करतंय म्याव म्याव आम वाग्या सोम वाग्या आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारे सावधोनी भजने लागा देव करा कैवारे माझ्या हात ऊपर एक साथ मलरीची मलरीची माझ्या मलरीची वारी वारी आणि कुंकू 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 गा कोणी काळामध्ये कुंकू गा कोणी काळामध्ये कुंकू गा कोणी काळामध्ये कुंकू गा कोणी काळामध्ये लगबग लगबग माझ्या रायाची लगबग लगबग माझ्या रायाची बरशी सुरी जायाची गाडी घुंगराची आली कानी पनाताची गाडी घुंगराची आली कानी पनाताची गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर डहुर डौर डहुर डौर डहुर डौर डहुर डहुर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका हात हात अरे वाह असं वारे वा याला म्हणतात कानिपनाथाचा दरबार वा 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 याला म्हणतात सप्ताह असा सप्ताह असला पाहिजे काहीच कमी नाही महाराज इथं एखाद्या बापानं एकुलते एक मुलीचं लग्न जेवढं थाटात करावं तेवढा थाटात सप्ताह महाराज हा काय माहोल आहे म्हणून एकदा उपर हात उपर आणि दाखवा जरा महाराष्ट्राला दाखवा महाराष्ट्राला इको कमी कर इको बोलतानी महाराष्ट्राला दाखवा हे सगळं चित्र काय तू बी दंग झाला कीर्तनात दाखवा महाराष्ट्राला हे चित्र काय सुंदर सप्ताह चालू आहे कानिपनाथाच्या दरबारात गुरुजींचं मार्गदर्शन आहे गुरुजींचा आशीर्वाद आहे त्यांचा मुलगा आमचे काका साहेब काय योगदान आहे महाराज काय सप्ताह आहे
एकदम हात हात आणि हात उपर आणि एक साथ इथं येऊन काढा फोटो जरा, इथं येऊन काढा. हे बघा ना हे इतके लोक बसून ठेवायचे 2 तास म्हणल्यावर किती पैसे लागले असते आणायला. काढ जरा हे भैया, अय राजा इथून काढ, इथून काढ, काढ इथून. मस्त वा, हे जरा दाखवा महाराष्ट्राला, हे दाखवा जरा. हे चित्र जर महाराष्ट्राला दाखवलं तर 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतात ना, ते बंद होतील. हे चित्र दाखवा, हे कानिपनाथाचं चित्र, हे सप्त्याचं चित्र दाखवा आणि कळू द्या महाराष्ट्राला. काय सुंदर सप्ताह केलाय गुरुजींनी, काय सुंदर मार्गदर्शन आहे, किती सुंदर कीर्तनकार, हे सुंदर गायक वादक साऊंड सिस्टीम. वा, हात 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 उपर. हो पिंगळा 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 माधवरी, बोल बोल तुझे का पिंगळा माधवरी, हो पिंगळा माधवरी, बोल बोल तुझे का पिंगळा माधवरी, पिंगळा माधवरी, बोल बोल तुझे का पिंगळा माधवरी, पिंगळा माधवरी, बोल बोल तुझे का पिंगळा माधवरी. विठोबार कुमाई, तुका म्हणे